Hello, welcome in SRG Technical. We will going to see practical number 1, electrical and electronic measurement. Practical number 1, measuring instruments identification. Measuring instruments identification. Here practical significance means महत्व. Okay. In the industry, electrical engineering diploma graduate are expected to identify various measuring instruments as per IS code. Therefore, this practical will help you to acquire necessary skills. Okay, practical number 1, measuring instruments identification. ओके, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स ओळखायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, या प्रॅक्टिकलचं महत्त्व काय आहे की इन द इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा ग्रॅज्युएट, ओके, डिप्लोमा ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल इंजिनियर जे विद्यार्थी असतील आर एक्सपेक्टेड, त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की ते टू आयडेंटिफाय व्हेरियस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, त्यांनी व्हेरियस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स ओळखणं हे अपेक्षित आहे किंवा त्यांना हँडल करणं हे अपेक्षित आहे ॲज पर आय एस कोडप्रमाणे, इंडियन स्टँडर्ड कोडप्रमाणे. देअरफॉर दिस प्रॅक्टिकल विल हेल्प यू टू अक्वायर नेसेसरी स्किल. ओके, म्हणून हे प्रॅक्टिकल तुम्हाला जे काय नेसेसरी स्किल आहे ते अक्वायर करण्यासाठी मदत करेल. ठीक आहे, रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम्स, POs, डिसिप्लिन नॉलेज, एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग टूल्स. हे प्रोग्राम आउटकम्स आहेत. डिसिप्लिन नॉलेज, एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग टूल्स. ओके, competency and practical skills. This practical is expected to develop the following skill for the industry identified competency. Use relevant measuring instrument in different electrical applications. हा त्याच्यातला कॉम्पेटन्सी प्रॅक्टिकल स्किल आहे. ओके, ठीक आहे, योग्य ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स इन डिफरंट इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशनसाठी यूज करणे हा त्याच्यातला कॉम्पेटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल आहे. ओके, त्याच्यातला आयडेंटिफिकेशन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, ओके. रिलेव्हंट कोर्स आउटकम्स दिलेले आहेत. आयडेंटिफाय इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स कोर्स आउटकम पण तो आहे जो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिला होता. प्रॅक्टिकल आउटकम, आयडेंटिफाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स ऑन द बेसिस ऑफ सिम्बॉल ऑन डायल, टाईप, ॲक्युरेसी, क्लास, पोझिशन अँड स्केल. ठीक आहे, आयडेंटिफाय हा प्रॅक्टिकल आउटकम आहे. हा आपला टायटल असेल प्रॅक्टिकलचं, फर्स्ट प्रॅक्टिकल. आयडेंटिफाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आयडेंटिफाय करायचे आहेत, ओळखायचे आहेत ऑन द बेसिस ऑफ सिम्बॉल्सवरून, ऑन द डायलवरती जे सिम्बॉल्स दिलेले आहेत त्याच्या बेसिसवरून. ओके, पुन्हा टाईप, त्या इन्स्ट्रुमेंटचा टाईप, ॲक्युरेसी, क्लास, पोझिशन अँड स्केल यावरून तो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स ओळखायला शिकायचं आहे. आयडेंटिफाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स किंवा ओळखायचे आहेत. आयडेंटिफाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स ऑन द बेसिस ऑफ सिम्बॉल ऑन डायलवरती दिलेले सिम्बॉल, टाईप, ॲक्युरेसी, क्लास, पोझिशन अँड स्केल. ठीक आहे, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. ठीक आहे, अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स काय आहेत? फॉलो सेफ प्रॅक्टिसेस, प्रॅक्टिस गुड हाऊसकीपिंग, मेंटेन टूल अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आयडेंटिफाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स ऑन द बेसिस ऑफ सिम्बॉल ऑन डायल, टाईप, ॲक्युरेसी, क्लास, पोझिशन अँड स्केल. हे आपला प्रॅक्टिकल नंबर 1 आहे, फर्स्ट प्रॅक्टिकल आउटकम. ठीक आहे, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे या प्रॅक्टिकलच्या मागे? मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड, इंडियन स्टँडर्ड 2032-1969 has standardized certain symbols for different types of analog instruments used for electrical measurement purpose. इंडियन स्टँडर्ड 232/1969 हॅज स्टँडर्डाइज्ड म्हणजे एक मानदंड दिलेला आहे. स्टँडर्डाइज्ड सर्टन ठराविक सिम्बॉल्स चिन्हे सिम्बॉल्स म्हणजे आपण चिन्हे म्हणतो त्याला मराठीत. ओके, फॉर डिफरंट वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटसाठी इंडियन स्टँडर्डने IS कोड 2032/1969च्या
एक मानदंडाने त्यांना एक वेगवेगळे सिम्बॉल्स दिलेले आहेत यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल मेजरिंग पर्पज. ओके ओके दिस सिम्बॉल्स आर प्रिंटेड ऑन डाईल. ओके हे सिम्बॉल्स त्या डाईलवरती प्रिंटेड केलेले आहेत ऑफ द इन्स्ट्रुमेंटच्या डाईलवरती हे सिम्बॉल्स प्रिंटेड केलेले आहेत. इन्फॉर्मेशन अबाउट मीटर कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम दिस सिम्बॉल. ओके या सिम्बॉलवरून मीटरची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकेल. द सिम्बॉल्स अँड डिस्क्रिप्शन्स इन टॅब्युलर फॉर्म इज गिवन इन अनेक्शर ए. ओके द सिम्बॉल्स अँड डिस्क्रिप्शन काही सिम्बॉल्स चिन्हे आणि त्यांचं डिस्क्रिप्शन इन टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेलं आहे, टेबलमध्ये दिलेलं आहे. फॉर्म इज गिवन इन अनेक्शर ए. अनेक्शर ए आपण पाहणार आहोत. ओके मध्यंतरी. ठीक आहे. प्रॅक्टिकल सेटअप काय लागेल, प्रॅक्टिकल सेटअप, सर्किट डायग्राम, वर्किंग सिच्युएशन हे दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यातील आपल्याला प्रॅक्टिकल सेटअप सिलेक्ट व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स फ्रॉम लॅबोरेटरी. ओके आपणाला डायलवरून किंवा डायलवरती दिलेल्या सिम्बॉलवरून एखादा इन्स्ट्रुमेंट जर ओळखायचा आहे तर त्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला लॅबोरेटरीमधून सिलेक्ट करावे लागतील. जसे की रिसोर्स रिक्वायर्ड इथे दिलेला आहे, रिसोर्सेस रिक्वायर्ड, ॲमीटर, व्होल्टमीटर, मल्टीमीटर. ओके सजेस्टेड ब्रॉड स्पेसिफिकेशन. म्हणजे ॲमीटर हे 0 ते 10 एम्पियरचा असावा. मूव्हिंग कॉईल मीटर किंवा मूव्हिंग आयर्न क्वांटिटी 1 असावा. ठीक आहे. व्होल्टमीटर 0 ते 300 व्होल्ट. मूव्हिंग कॉईल मीटरचा, मूव्हिंग आयर्न टाईप मीटरचा 1 क्वांटिटीमध्ये असावा. मल्टीमीटर डिजिटल दिलेला आहे. ठीक आहे. इकडे पहा प्रिकॉशन्स टू बी फॉलोड. काळजी कोणती घेतली पाहिजे हे एक्सपेरिमेंट करायला जात असताना. चूज द करेक्ट रेंज ऑफ मीटर. एक्झाम्पल फॉर मेजरिंग सिंगल फेज सप्लाय व्होल्टेज करेक्ट रेंज इज 0 to 300 व्होल्ट. ओके हे काळजीपूर्वक आपण प्रिकॉशन्स फॉलो केले पाहिजेत. चूज द करेक्ट रेंज ऑफ मीटरची करेक्ट रेंज चूज करायला हवी. ओके फॉर मेजरिंग सिंगल फेज सप्लाय व्होल्टेज करेक्ट रेंज इज 0 to 300 व्होल्ट. ओके आयडेंटिफाय द करेक्ट इन्स्ट्रुमेंट फॉर AC DC मेजरमेंट. AC मेजरमेंट करण्यासाठी AC इन्स्ट्रुमेंट यूज केलं पाहिजे. DC मेजरमेंट करण्यासाठी DC इन्स्ट्रुमेंट यूज केलं पाहिजे. आयडेंटिफाय द करेक्ट इन्स्ट्रुमेंट फॉर AC DC मेजरमेंट. यूज द इन्स्ट्रुमेंट इन द करेक्ट पोझिशन ॲज स्पेसिफाईड ऑन डायल. ओके डायलवरती दिलेल्या पोझिशनप्रमाणेच इन्स्ट्रुमेंट करेक्ट पोझिशनमध्ये वापरायला शिकलं पाहिजे, वापरावे. ओके करेक्ट द झिरो एरर मीटरचा तो करेक्ट करायचा आहे ऑफ द मीटर बाय ॲडजस्टिंग झिरो ॲडजस्टमेंट स्क्रू. ठीक आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मेजरमेंटच्या प्रत्येक प्रॅक्टिकलसाठी हे प्रिकॉशन्स हे फॉलो केलेच पाहिजेत. ओके हे बेसिक प्रिकॉशन्स आहेत की जे मीटरच्या बाबतीत आहेत. ठीक आहे. म्हणजे करेक्ट झिरो एरर करेक्ट करायचं आहे. यूज द इन्स्ट्रुमेंट्स इन करेक्ट पोझिशन. ओके आयडेंटिफाय द करेक्ट इन्स्ट्रुमेंट फॉर DC AC मेजरमेंट और AC DC मेजरमेंट. ठीक आहे. किंवा चूज द करेक्ट रेंज ऑफ मीटर. हे बेसिक प्रिकॉशन्स प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये फॉलोड केलेच पाहिजेत. प्रोसिजर सेलेक्ट ॲन ॲमीटर. ओके सेलेक्ट ॲन ॲमीटर फॉर रिक्वायर्ड रेंज डिपेंडिंग ऑन द फॉलोविंग. प्रोसिजर आहे सेलेक्ट ॲन ॲमीटर ऑफ रिक्वायर्ड रेंज डिपेंडिंग on the following rating as indicated on dial, type of supply, type of instrument, mounting method, meter symbol and procedure. Second select voltmeter wattmeter and follow the above procedure. ओके अशाच पद्धतीनं काय करायचे आहे ह्याच प्रोसिजर प्रमाणे व्होल्टमीटर वॅटमीटर. ओके आणि त्यांच्यासाठी वरील प्रोसिजर फॉलो करायचे आहेत. प्रोसिजर काय आहे रेटिंग ॲज इंडिकेटेड ऑन डायल. ठीक आहे. असा एक ॲमीटर सिलेक्ट करायचा आहे रिक्वायर्ड रेंजचा की जो डिपेंड आहे अवलंबून आहे खालील गोष्टींवर. त्याचा रेटिंग डायलवरती असलं पाहिजे, टाईप ऑफ सप्लाय असला पाहिजे, टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट तो असला पाहिजे, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल आहे का मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. माउंटिंग मेथड कशी आहे म्हणजे तो व्हर्टिकली यूज करायचा आहे का हॉरिझॉन्टली यूज करायचा आहे ते सुद्धा दिसलं पाहिजे. मीटर सिम्बॉलसुद्धा त्या डायलवरती असायला हवा. अशा पद्धतीचं ॲमीटर घ्या. ओके नंतरचं काय आहे नंतरची प्रोसिजर सिलेक्ट व्होल्टमीटर. ओके व्होल्टमीटर पण निवडायचं आहे, वॅटमीटर पण निवडायचं आहे. ओके ते पण ह्या गोष्टींवरती अवलंबून असायला पाहिजेत किंवा ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये असायला पाहिजेत. अशा पद्धतीचे व्होल्टमीटर वॅटमीटर सिलेक्ट करा. ओके हीच प्रोसिजर आहे, रिपीट करा परत. ओके रिसोर्सेस यूज्ड. स्टुडंट शुड राईट द रिसोर्सेस रिक्वायर्ड. तुम्ही एक्स्ट्रा जर रिसोर्सेस यूज करत असाल तर ते यूज करायचे आहेत लॅबोरेटरीमधले आणि
त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन जी आहे ती या टेब्युलर फॉर्ममध्ये लिहायचे. नेम ऑफ रिसोर्स समजा एक व्होल्टमीटर तुम्ही यूज केलं तर नेम ऑफ रिसोर्स काय असेल, व्होल्टमीटर. मेक, व्होल्टमीटर कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे मेक, त्याचं डिटेल. ओके, व्होल्टमीटर डिटेल. इथे ए सी डिटेल येतील, डी सी डिटेल येतील, पुन्हा इथं रेजिस्टन्स येईल. ओके, रेजिस्टन्स किती रेंजपर्यंत आपण मॅक्झिमम रेंजचा मेजर करू शकतो. ए सी व्होल्टेज असेल तर किती मॅक्झिमम ए सी व्होल्टेज आपण मेजर करू शकतो. ओके, डी सी असेल तर किती मॅक्झिमम डी सी व्होल्टेज आपण तिथं मेजर करू शकतो ते लिहायचे आहेत. स्पेसिफिकेशन लिहायचे आहेत. ओके, तसंच डी सी करंट, ए सी करंट यांचेसुद्धा स्पेसिफिकेशन येथे लिहायचे आहेत. ठीक आहे, स्पेशल स्पेसिफिकेशन काय असतील तर तेही लिहायचे आहेत. म्हणजे व्होल्टमीटरमध्ये आपणाला ट्रान्झिस्टर्स एन पी एन पी एन पीमध्ये सुद्धा चेक करता येतात, कंटिन्युटी चेक करता येते, ते सुद्धा इथं ब्रॉड स्पेसिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये लिहायचे आहेत. क्वांटिटी किती क्वांटिटीमध्ये घेतलेला आहात ते लिहा. रिमार्क इफ एनी, काही जर रिमार्क असतील तर ते लिहा. ओके, अशा पद्धतीने रिसोर्सेस यूज हे प्रॅक्टिकल करायला जात असताना विद्यार्थ्यांनी जे रिसोर्सेस यूज केलेले आहेत ते इथे लिहायचे आहेत. ठीक आहे, अनुक्रमे 1 2 3 4 5. ओके, ठीक आहे. ॲक्च्युअल प्रोसिजर फॉलोड. आता विद्यार्थी काही प्रोसिजर एक वेगळ्या पद्धतीने फॉलो करतील. ठीक आहे, मॅन्युअलमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर एक ॲमीटर घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये डायलवरती ते सिम्बॉल्स असले पाहिजेत, रेटिंग्स असले पाहिजेत. ओके, असे काही प्रोसिजर दिलेले आहेत. परंतु एखादा विद्यार्थी सुरुवातीला वॅटमीटर घेईल. ठीक आहे, त्याची काही स्वतःची प्रोसिजर असतील डायल पाहण्याचे किंवा त्याचा पॉवर फॅक्टर सिलेक्ट करण्याचा किंवा त्याचा जो करंट कॉईल आहे, प्रेशर कॉईल आहे, त्याचे कनेक्शन्स पाहण्याचा तो प्रयत्न करेल. त्याची एक स्वतःची प्रोसिजर असेल, तो ॲक्च्युअल प्रोसिजर इथं लिहिण्याचा प्रयत्न करेल किंवा लिहेल. ॲक्च्युअल प्रोसिजर फॉलोड. ओके, त्यानंतर हा आपल्या मेन प्रॅक्टिकलचा ऑब्झर्वेशन्स अँड कॅल्क्युलेशन टेबल आहे. यूज ब्लँक शीट प्रोव्हाइडेड इफ स्पेस नॉट सफिशियंट. ओके, एक ब्लँक पेज यूज करा जर तुम्हाला दिलेली जागा पुरत नसेल तर. ओके, त्याच्यावरती त्या ब्लँक पेजवरती हा ऑब्झर्वेशन टेबल काढून घ्या आणि त्याच्यामध्ये लिहा स्पेसिफिकेशन ऑफ मीटर. ठीक आहे, मीटरचे इथं स्पेसिफिकेशन लिहायचे आहेत, सिम्बॉल्स लिहायचे आहेत, मिनिंग ऑफ सिम्बॉल. जे तुम्ही सिम्बॉल लिहाल, समजा उदाहरणार्थ मी ॲमीटर घेतलं, स्पेसिफिकेशन ऑफ मीटरमध्ये काय लिहिणार इथे 0 ते 5 अँपियर. ए सिम्बॉल कॅपिटल ए असेल. मिनिंग ऑफ सिम्बॉल ॲमीटर. टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट PMMC आहे का एम आय ते मी लिहिणार इथे. ओके, माउंटिंग मेथड, रिमार्क हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. ओके, पुढे जाऊयात. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्टचं इंटरप्रिटेशन इथं लिहायचं आहे. कॅल्क्युलेशन लिहायचं, कन्क्लुजन लिहायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन. टीचर शुड प्रोव्हाइड व्हेरियस क्वेश्चन रिलेटेड टू प्रॅक्टिकल सॅम्पल गिवन. नेम द इन्स्ट्रुमेंट विच कॅन बी यूज्ड ऑन बोथ AC अँड DC सप्लाय. मॅन्युअलमध्ये अशा काही प्रश्न दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त टीचरसुद्धा तुम्हाला काही प्रश्न देऊ शकतात. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मॅन्युअलमध्ये दिलेल्या अशा लाईनच्या स्वरूपात तिथे दिलेल्या आहेत मॅन्युअलमध्ये, तिथे लिहायचे आहेत. ओके, ठीक आहे. तर पहा, ॲटम्स, डायरेक्ट अँड अल्टरनेटिंग करंट यांच्यासाठी सिम्बॉल लिहा. BIS सिम्बॉल्स ते दिलेले आहेत अनेक्षर एमध्ये, आपण ते या प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. टेस्टिंग पोटेन्शियल 500 व्होल्ट ते सुद्धा दिलेले आहेत. त्याचा BIS सिम्बॉल कसा आहे हा आपण माहीत करून घेणार आहोत. व्हर्टिकल युजिंग पोझिशन कशी आहे ते सुद्धा आपण डायलवरती दिलेल्या सिम्बॉलनुसार इथे ड्रॉ करणार आहोत. क्लास 1.5 डिटरमाइन्ड बाय द लेंथ ऑफ स्केल, मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट, गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, आणि हे स्पेस फॉर आन्सर दिलेलं आहे या क्वेश्चनसाठी. ओके, प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चनसाठी इथे लिहिण्यासाठी स्पेस दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. ॲनेक्शर ए पाहूयात आपण. ॲनेक्शर एमध्ये काय दिलेलं आहे, फॉलोइंग टेबल गिव्स व्हेरियस सिम्बॉल्स ॲज पर IS 2030 पार्ट X 1969. किलो ॲम्पियरसाठी सिम्बॉल आहे स्मॉल के कॅपिटल A, किलो ॲम्पियर. व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह VAR, हे लक्षात ठेवा. व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह VAR. ॲम्पियरसाठी A, मिली ॲम्पियरसाठी M स्मॉल, A कॅपिटलमध्ये. ओके, मिली ॲम्पियर MA. व्होल्ट Vचं सिम्बॉल असेल व्होल्टसाठी. हर्ट्ज HZ, कॅपिटल H स्मॉल z, HZ. फ्रिक्वेन्सी मेजर करण्याचा सिम्बॉल आहे HZ. मेगावॅट MW. ओहमचं सिम्बॉल असं असेल. ठीक आहे, वॅट W. टेस्ला कॅपिटल T. त्याचबरोबर
कॅपिटल बी टाईप ऑफ सप्लाय फॉर विच ॲपॅरेटस इज युज्ड. टाईप ऑफ सप्लाय फॉर विच ॲपॅरेटस इज युज्ड. ठीक आहे. सप्लायचा टाईप कोणता आहे, टाईप ऑफ सप्लाय म्हणजे सप्लाय कोणत्या टाईपचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, फॉर विच ॲपॅरेटस इज युज्ड. ठीक आहे. डायरेक्ट करंटसाठी सप्लायचा टाईप असेल फक्त एक आडवी रेष डी सीची, हा सिम्बॉल आहे. ठीक आहे. डी सी अँड ए सी असेल तर हे पहा इथे डी सीचा सिम्बॉल दिसतोय तुम्हाला. एका अल्टरनेटमध्ये इथे जाड बारीक हे केलेले आहेत क्रस्टमध्ये. जो अपवर्डचा पार्ट आहे इथे क्रस्टमध्ये, इथं आपण पाहू शकतो जाडमध्ये रेष ओढलेले आहे डी सी अँड ए सी. आणि ए सीसाठी काय केलेलं आहे, एक पूर्ण अल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. ठीक आहे. डी सी आणि ए सीसाठी असा सिम्बॉल असेल डायलवरती, तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. ठीक आहे. अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल हा आहे. अल्टरनेटिंग करंट ए सी ज्याला आपण म्हणतो. 3 फेज ए सी असेल तर 3 ए सीचे सिम्बॉल दिले असतील. ओके. अशा पद्धतीनं आपण सप्लायच्या टाईपवरून सुद्धा इन्स्ट्रुमेंट ओळखू शकतो. पुढे जाऊयात. ठीक आहे. डायरेक्ट टेस्ट व्होल्टेज. इन्स्ट्रुमेंट किती व्होल्टेजपर्यंत टेस्ट करता येऊ शकतो. ओके. म्हणजे एखादा ॲमीटर दिला असेल, व्होल्टमीटर दिला असेल, त्याच्या डायलवरती हे दिलेलं आहे, असा सिम्बॉल दिलेला आहे. स्टारमध्ये 500. ओके. स्टारमध्ये 2 किलो व्होल्ट. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे की तो इन्स्ट्रुमेंट मॅक्झिमम 500 व्होल्टपर्यंत तुम्ही तिथे तो टेस्ट करू शकता. आणि असे ज्यावेळी असेल 2 किलो व्होल्ट, तर याही सिम्बॉलचा तोच अर्थ आहे की तो इन्स्ट्रुमेंट तुम्ही मॅक्झिमम 2 किलो व्होल्टपर्यंत टेस्ट करू शकता. टेस्ट व्होल्टेज अबाव 500 व्होल्ट, फॉर एक्झाम्पल 2 किलो व्होल्ट अँड टेस्ट व्होल्टेज 500 व्होल्टसाठी हा सिम्बॉल असेल. ओके. ॲपॅरेटस नॉट टू सब्जेक्ट फॉर डायलेक्ट्रिक टेस्ट. ठीक आहे. डायलेक्ट्रिक टेस्टसाठी ॲपॅरेटस तुम्हाला दिलेलं नाही आहे. ठीक आहे. ॲपॅरेटस नॉट टू सब्जेक्ट फॉर डायलेक्ट्रिक टेस्ट म्हणजे स्टारमध्ये 0 असेल तर डायलेक्ट्रिक टेस्ट तुम्ही त्याच्यावरती घेऊ शकत नाही. ठीक आहे. अनेक्सर डी काय आहे, रेफरन्स पोझिशन ऑफ यूज. इन्स्ट्रुमेंट कोणत्या पोझिशनमध्ये यूज करायचा त्याचा रेफरन्स दिलेला आहे. इन्स्ट्रुमेंट टू बी यूज्ड विथ द डायल व्हर्टिकल. डायलला उभे ठेवून म्हणजे पॉइंटर वगैरे जे आहेत ते उभे ठेवून तुम्ही इन्स्ट्रुमेंट यूज करणार असाल तर त्याच्यासाठी हा सिम्बॉल दिलेला आहे. ठीक आहे. डायलवरती असा सिम्बॉल असेल तरच इन्स्ट्रुमेंट व्हर्टिकल पोझिशनमध्ये वापरायचा आहे. अदरवाईज इन्स्ट्रुमेंट टू बी यूज्ड विथ डायल हॉरिझॉन्टल असा सिम्बॉल असेल तर इन्स्ट्रुमेंट असा खाली आडवा ठेवून यूज करायचा आहे. ओके. ठीक आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे सर्वात महत्त्वाचे आहेत. डायलवरती सर्वप्रथम तुम्ही सिम्बॉल पाहायचा आहे, मगच इन्स्ट्रुमेंटची पोझिशन ठरवायची आहे. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट टू बी यूज्ड विथ डायल डायल इन्क्लाइन्ड फॉर एक्झाम्पल 60 डिग्री फ्रॉम द हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट टू बी यूज्ड विथ डायल इन्क्लाइन्ड जर तिरका यूज करायचा असेल तर तो 60 डिग्रीने यूज करायचा. त्याच्यासाठी सिम्बॉल असं दिला असेल तुमच्या डायलवरती. ओके. रेजिस्टन्स कंटिन्युअसली व्हेरिएबलसाठी हा सिम्बॉल असेल. जो इन्स्ट्रुमेंट तुम्ही यूज केला असेल, वॅटमीटर असेल, व्होल्टमीटर असेल, ॲमीटर असेल, त्या इन्स्ट्रुमेंटचा रेजिस्टन्स कंटिन्युअसली व्हेरी होतोय किंवा व्हेरिएबल रेजिस्टन्स असेल तर त्या व्हेरिएबल रेजिस्टन्सचा हा त्याचा सिम्बॉल असेल. ओके. ठीक आहे. ॲनेक्सर ए बी सी डी आपण पाहिलेत. इथे काही पिक्चर्स आहेत ॲक्च्युली दिलेले आहेत. हा जो व्हाईट पोर्शन आहे, हा व्हाईट पोर्शन आहे, याला आपण डायल म्हणतो. डायलवरती काय काय आहे पहा. हा सर्वप्रथम आहे तो स्केल आहे. स्केल ज्याच्यामध्ये मेजरमेंट्स दिलेले आहेत, स्केल मापं दिलेले आहेत. ओके. ठीक आहे. त्यानंतर आहे ते मिरर. ओके. या सर्व गोष्टी डायलवरतीच आहेत. डायल आपला घड्याळाचा जो डायल असतो की ज्याच्यावरती आकडे असतात, काटे असतात. ठीक आहे. तसंच इन्स्ट्रुमेंटमध्ये डायल आहे पांढऱ्या रंगाचा की ज्याच्यामध्ये ब्लॅकमध्ये स्केल दिलेला आहे, पुन्हा मिरर एक दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲमीटर कोणत्या प्रकारचा आहे, इन्स्ट्रुमेंट कोणत्या प्रकारचा आहे. ओके. ए सी ॲम्पियर्स आहे का व्होल्टमीटर्स आहे, ए सी आहे का डी सी आहे, तो सुद्धा तिथे लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इथे काही सिम्बॉल्स आपण पाहू शकतो पहा. ओके. हे पहा IS 1248. ठीक आहे. असा झिगझॅग कॉईल आहे, त्याच्यामध्ये एक अशी उभी रेषा आहे, इथे पाहू शकतो हा सिम्बॉल. ठीक आहे. याचा अर्थ काय की हा ॲमीटर किंवा ॲम्पियर मीटर हा मूव्हिंग आयर्न आहे, MI इन्स्ट्रुमेंट आहे. ओके. MI इन्स्ट्रुमेंट म्हणजे ए सीला चालतो. ए सी सप्लाय याच्यावरती आपण किंवा ए सी करंट आपण याच्यावरती मेजर करू शकतो. MI इन्स्ट्रुमेंट शो करण्याचे सिम्बॉल आहे जे आपण ॲनेक्सर एमध्ये पाहिलं. ओके. ॲनेक्सर एमध्ये पाहिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा इथे पहा, नंतर त्याच्याच बाजूला
एक अल्टरनेटिंग दिलेला आहे, अल्टरनेटिंग सिम्बॉल म्हणजे सिंगल अल्टरनेटिंग सिम्बॉल दिलेला आहे, तो म्हणजे सिंगल फेज AC सप्लाय 1.0 म्हणजे ह्याचा ॲक्युरेसीचा क्लास आहे 1.0. आणि हे जे सिम्बॉल आहे हा म्हणजे हॉरिझॉन्टली या इन्स्ट्रुमेंटला तुम्ही यूज करायचा आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टली यूज करायचा आहे. आणि स्टार दिलेला आहे, स्टारमध्ये रेटिंग्स आहेत. आता हे झूम केल्यावर पण दिसत नाही आहे. ठीक आहे, स्टारमध्ये काहीतरी रेटिंग आहे. आणि 50 किलो हर्ट्ज म्हणजे टेस्ट व्होल्टेज करण्याचं जे काही सिम्बॉल आहे ते स्टारमध्ये देतात. मॅक्झिमम ह्या ॲमिटरला तुम्ही तितक्या व्होल्टेजपर्यंत टेस्ट करू शकता, हे स्टारमध्ये दिलेलं आहे. परंतु इथे दिसत नाही आहे. आपण वेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा ऑन कॅमेरा इन्स्ट्रुमेंटमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवरती हे चालेल. ठीक आहे, म्हणजे सिंगल फेज AC सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते. सिरियल नंबर 1011-012 हे मॅन्युफॅक्चररचं सिरियल नंबर आहे. ॲटॉमिक इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने याला मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. ठीक आहे, तसेच इथे काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ते आपण पाहू शकतो. इथे पहा, इथे 2.5 आहे स्टारमध्ये, म्हणजे 2.5 किलो व्होल्टपर्यंत तुम्ही याला यूज करू शकता. जी आणि 27 डिग्री सेंटीग्रेड 27 डिग्री सेंटीग्रेड पण दिलेला आहे, पॉइंटरमध्ये आलेला आहे. परंतु आपण काही सिम्बॉल्स ओळखू शकतो. परत हा झिगझॅग दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक बार आहे, मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे. AC सप्लाय आहे, AC सप्लायवरती चालणार आहे. आणि ह्याची पोझिशन कशी आहे, हॉरिझॉन्टलच आहे. मॉडेल MIP1 ग्रेड बघा, याचा क्लास दिलेला आहे 1.0. इंडियन स्टँडर्डचे पण इथं कोड दिलेले आहेत 1248-83 याप्रमाणे याला डिझाईन केलेला आहे. हा या AC व्होल्टमीटरचा काय आहे, डायल आहे. डायलवरती पुन्हा इथं तुम्हाला स्केल दिसत आहेत, स्केल दिलेले आहेत. हे V लिहिले, याचा अर्थ काय, हा व्होल्टमीटर आहे. ओके, MIAC मूव्हिंग आयर्न AC, मूव्हिंग आयर्न AC व्होल्टमीटर, मूव्हिंग आयर्न AC व्होल्टमीटर. त्याच पद्धतीनं इथं पहा, हा एक वेगळा इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजेच हा DC इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, इथे जर हे नाव नसतं तर या इन्स्ट्रुमेंटला कसं ओळखलं असतं. ओके, ह्याला ओळखण्यासाठी तुम्हाला डायल सर्वप्रथम वाचावं लागेल. डायलवरती इथे दिलेलं आहे पहा, इथे पहा परमनंट मूव्हिंग आयर्नचं जे सिम्बॉल आहे ते असं आहे, परमनंट परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल PMMCचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा सिम्बॉल तुम्हाला असा दिसेल की एक आडवी रेष आणि त्याच्या असे भोवतीने U आकाराचा मॅग्नेट. ओके, म्हणजेच ज्याला आपण परमनंट मॅग्नेट म्हणतो. आणि मूव्हिंग कॉईल. ओके, PMMC हा इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याला वापरण्याचं पोझिशन व्हर्टिकली का हॉरिझॉन्टली तो दिलेला आहे इथे. त्याच्याच वरती पहा AC आहे का DC आहे, AC आहे का DC आहे, तो सिम्बॉल इथे दाखवलेला आहे. एक आडवी लाईन आहे, याचा अर्थ काय, हा DC इन्स्ट्रुमेंट आहे आणि हॉरिझॉन्टली यूज करायचा आहे. ओके, ठीक आहे. ग्रेड त्याचा दिलेला आहे, त्याच्याच बाजूला ग्रेड दिलेला आहे 1.0, म्हणजे हा क्लास 1चा इन्स्ट्रुमेंट आहे, DC व्होल्टमीटर आहे. ओके, अदर याचे रेंज दिलेले आहेत 27 डिग्री सेंटीग्रेड याचं तापमान दिलेलं आहे, टेम्परेचर. IS इंडियन स्टँडर्ड 1248-83 प्रमाणे याला मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, ॲक्च्युली दाखवणारच आहे. ओके, इथं DC ॲमीटर पण दिलेलं आहे. DC ॲमीटर हे ओळखण्यासाठी तुम्ही परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईलचा जो काही सिम्बॉल आहे खाली इथे खाली, ओके, तो पाहण्याचा प्रयत्न करा मीटरवरती, मीटरच्या डायलवरती. आणि त्याचबरोबर हे कॅपिटल लेटर्समध्ये जे दिलेलं आहेत त्याच्या खाली हे जाड बारीक रेष जी दिलेली असेल तो दर्शवतो की हा DC इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, आणि हा त्याचा डायलवरती स्केलचं स्वरूप तुम्ही बघून घ्या. ओके, जनरली DC वरती चालणाऱ्या इन्स्ट्रुमेंटचा जो काय डायल आहे किंवा स्केल आहे तो युनिफॉर्म असतो. ओके, इथे दिलेला आहे बघा, इथं क्लिअरली दिसतं, या पिक्चरमध्ये क्लिअरली इथे पाहू शकतो आपण परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईलचा हा सिम्बॉल. ओके, एक आडवी रेष आहे आणि त्याच्या भोवती असा हा उभा U आकाराचा, उलटा U आकाराचा काय आहे, परमनंट मॅग्नेटचा सिम्बॉल दाखवलेला आहे. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल PMMC इन्स्ट्रुमेंट, ज्याला आपण म्हणतो, जो की DC सप्लायवर चालतो. ओके, आणि इथे पहा स्टारमध्ये दिलेला आहे 2, स्टारमध्ये 2 याचा अर्थ काय की 2 किलो व्होल्ट या सप्लाय व्होल्ट याला आपण देऊ शकतो आणि टेस्ट करू शकतो. ओके, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट यूज करण्याचा जो काय पोझिशन हॉरिझॉन्टल पोझिशन इथे दिलेलं आहे आणि त्यामध्ये इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 1.0 हा त्याचा ग्रेड आहे. ओके, क्लास आहे त्याचा. ओके, आणि इकडे पाहू शकतो आपण हा इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे, जयपूर
ओके, शाईन जयपूर इलेक्ट्रिकल्स या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेला 5 to 20 अँपियर्सपर्यंत 240 व्होल्ट्स 50 हर्ट्ज सिंगल फेज एसी सप्लायवरती चालणारा हा इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे. त्याचबरोबर इथे आपणाला टॅकोमीटर दिसतोय की जो मोटरचा आपण स्पीड मेजरमेंट करण्याचा हा डिव्हाइस आहे टॅकोमीटर. ओके, त्याचबरोबर इकडे आपल्याला वॅटमीटर दिसतोय. वॅटमीटरच्या डाईलवरती पण काही सिम्बॉल्स आहेत, इथे आपण पाहू शकतो. ओके, वॅटमीटरच्या डायलवरती हे पहा, हा जो सिम्बॉल आहे तो अल्टरनेटिंगचा आहे आणि पुन्हा इथे स्टार आहे, त्याच्यामध्ये 2 आहे. 2 किलो व्होल्टपर्यंत आपण याला टेस्ट व्होल्टेज देऊ शकतो. आणि हे इन्स्ट्रुमेंट काय करायचं आहे, हॉरिझॉन्टली यूज करायचं आहे, हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये यूज करायचं आहे. आणि याचा ग्रेड आहे 1.5. ओके, क्लास 1.5चा आहे. कॉस 5.2 पॉवर फॅक्टर मीटर आहे हा, म्हणजेच वॅट मीटर आहे. ओके, इकडे पहा फ्रिक्वेन्सी मीटर, याला आपण फ्रिक्वेन्सी मीटर किंवा हर्ट्ज मीटर पण आपण म्हणतो. कॉमन 230 व्होल्ट 440 व्होल्ट सिंगल फेज एस सप्लायमध्ये यूज करणार असाल तर कॉमन आणि 230 व्होल्टमध्ये यूज करावं लागेल, किंवा 3 फेजमध्ये यूज करणार असाल तर कॉमन आणि 440 व्होल्ट यूज करावं लागेल. हा मीटर आपणाला ए सी सप्लायची फ्रिक्वेन्सी दर्शवतो. इथे एक नाद काटा असतो जो की सिंगल फेज एस सप्लायवरती लावल्यानंतर किंवा 3 फेज एस सप्लायवरती लावल्यानंतर तिथल्या पोझिशनचा नाद काटा व्हायब्रेटिंग होत असतो. ओके, म्हणजेच 49 ते 50 या रेंजमध्येच फ्रिक्वेन्सी आपल्या इंडियन फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्जपर्यंत. ओके, तिथंपर्यंतचा फ्रिक्वेन्सी हा व्हायब्रेशन होत असतो. ओके, हर्ट्ज या फ्रिक्वेन्सी मीटरच्या डाईलवरती पण काही सिम्बॉल्स दिलेले आहेत. सर्वप्रथम ह्या इन्स्ट्रुमेंटला उभं व्हर्टिकली यूज करायचं आहे, इथं दिसतोय. ओके, आपण मगाशीच ॲनेक्सर डीमध्ये पाहिल्याप्रमाणे हा इन्स्ट्रुमेंट व्हर्टिकली यूज करायचा आहे, व्हर्टिकल पोझिशनमध्ये याला ठेवायचं आहे. ओके, स्टारमध्ये त्याचं रेटिंग पण दिलेलं आहे की किती टेस्ट व्होल्टेजपर्यंत आपण याला यूज करू शकतो. पुन्हा इथे पहा ऑपरेटिंग व्होल्टेज 220 व्होल्ट 440 व्होल्ट, ग्रेड पण दिलेला आहे 1.0 ग्रेड आणि ए सी सप्लाय. ओके, ठीक आहे. सायकल पर सेकंड म्हणजेच फ्रिक्वेन्सी हर्ट्ज. ओके, त्यानंतर इंडियन स्टँडर्ड नंबर 1248-68 ह्या आणि सिरियल नंबर, मॅन्युफॅक्चररचा सिरियल नंबर इथे दिलेला आहे. मोड दिलेला आहे FMR. ठीक आहे. त्यानंतर महेश इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीने याला बनवलेलं आहे. ओके, आपण असे काही इन्स्ट्रुमेंट आता लॅबोरेटरीमध्ये सध्या आहेत ते पाहूयात. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कॅमेऱ्यातून. ओके, इथे पाहू शकतो आपण. ओके, इथे पहा हा DC व्होल्टमीटर आहे. ओके, DC व्होल्टमीटर इथे आपल्याला दिसतोय. हे जे काही जाड रेषा आहे ती DC आहे. त्याचबरोबर इकडे पहा स्टारमध्ये 2.5 दिलेलं आहे. स्टारमध्ये 2.5 म्हणजे 2.5 इतक्या ह्याला किलो व्होल्टपर्यंत आपण काय करू शकतो, टेस्ट व्होल्टेज देऊ शकतो. त्याचबरोबर इथे सिम्बॉल दिलेला आहे परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईलचा. ओके, PMMC इन्स्ट्रुमेंट आहे हा. DC सप्लायवरती चालतो आणि हे त्याचं हॉरिझॉन्टल ऑपरेटिंग करण्याचं सिम्बॉल आहे. ओके, त्याच्यावरती ही जी काही DCची लाईन आहे ती काय आहे, DC सप्लायवरती हा चालतो. ओके, ग्रेड त्याचं दिलेलं आहे इथे परत ग्रेड 1.0 रेंज दिलेलं आहे. MIDC मुव्हिंग कॉईल DC सप्लायवरती चालणारा हा डायल आहे. संपूर्ण डायल त्याच्यावरती स्केल दिलेला आहे. स्केल इज माउंटेड ऑन डायल. ओके, this is the DC voltmeter and this is a AC moving iron AC voltmeter. Okay, we can see here the symbol of AC supply is given alternating in the nature alternating. So observing only dial we say this is the AC voltmeter, and this is this is moving iron coil symbol. Okay, zigzag form and one vertical bar. This is the I will trying to show you. Okay, this is symbol for moving iron instrument and this is a 2.5 kilovolt testing voltage given in the star
2.5, we can give 2.5 kilovolt for the meter testing. Okay, this is the this is scale, it is non-uniform. Okay, and it is a dial, white portion is, it is a dial. Okay, on dial these are the all symbols are given. Okay, all symbols are given. Only observing the symbols we can conclude the meter operating positions, AC or DC, testing voltage, operating temperature, grade. On these things are given on the only dial. Okay, here also galvanometer is given. Okay, each and every meter have dial, and on each and every dial have the ratings of the meter. Okay, see here one different symbol. Okay, this symbol is stands for the meter use only in vertical position. Okay, use only in vertical position, and this is a permanent magnet moving coil operating DC voltage, operating DC supply. Okay, and in the star given testing rated voltage 2 kilovolt. Okay, testing rated voltage 2 kilovolt here clearly seen. Okay, and grade of the instrument is 1.0 class grade. Okay, serial number is given, manufacturer serial number. In this way, this is the galvanometer G, this is the galvanometer G, and horizontal